राज्याची लालपरी अर्थात एस.टी. महामंडळ जे आहे ते कुठेतरी डबघाईला आलेलं आहे। आर्थिक परिस्थिती जी आहे ते बिघडताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत। आपल्यासोबत श्रीरंग बर्गे आहेत जे एस.टी. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आहे काँग्रेसच्या। सर, खरं तर पाहतो आपण का मोठा आकडा समोर आलेला आहे। आर्थिक परिस्थिती जी आहे ती डबघाईला आलेली आहे। काय नेमकी एस.टी. मध्ये सुरू आहे? नाही, एस.टी. डबघाईला आली आहे हे खरं आहे, कारण संचित तोटा साधारणतः 650 कोटी रुपये इतका आहे। आणि आता भाडेवाढ करून सुद्धा जे अपेक्षित उत्पन्न यायला पाहिजे होतं, समजा 14.95 इतकी भाडेवाढ झाली आहे, तर सरासरी 7.50 इतकीच भाडेवाढीचा फायदा होतो आहे। आता गेल्या वर्षी एवढ्याच गाड्या यावर्षी आहेत, त्यात काय बदल? उलट यावर्षी 300 गाड्या इलेक्ट्रिक बस आणि साध्या बस नवीन आलेल्या आहेत, म्हणजे त्याचे किलोमीटर जास्त वाढले जातात। म्हणजे पहिल्या जुन्या गाड्यांचे 350 किलोमीटर, तर हे 450 किलोमीटर गाडी वापरू शकतो, 4 फेऱ्या वगैरे मारू शकतो, त्याच्या 3च फेऱ्या मारता यायच्या। तर असं असताना सुद्धा एस.टीला भाडेवाढीतून अपेक्षित फायदा झालेला नाही आणि एस.टी नक्की डबघाईला आलेली आहे। कुठेतरी भाडेवाढ केल्यामुळे प्रवासी संख्या घटलेली आहे आणि त्याचा तोटा होतोय असंही बोललं जाते। हो, नक्की। अगदी मी तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि यावर्षीचा तुलनात्मक आढावा घेतला तर आम्ही जो आता अंदाज काढला आहे 60,000पेक्षा जास्त प्रवासी यावर्षी कमी झालेले आहेत। आणि मी स्वतः काल शिवनेरीच्या इथे गेलो होतो। शिवनेरी आमची प्रेस्टीज सेवा आहे, शिवनेरी प्रॉफिटमधली सेवा आहे, शिवनेरी अतिशय चांगली प्रवाशांना आवडलेली सेवा आहे, पण त्या सेवेवर सुद्धा परिणाम झाल्याचं दिसतंय या भाडेवाढीनंतर, कारण त्याचीसुद्धा प्रवासी संख्या कमी झालेली आहे। आणि म्हणून हे बघा, भाडेवाढ 14.95% झाली, म्हणजे जे आमचं दिवसाचं जे उत्पन्न आहे 28 कोटी रुपये गेल्या वर्षीचं किंवा आता सरासरी या वर्षीचं, तर ते वाढून 32 कोटी 74 लाख रुपये व्हायला पाहिजे होतं, पण तसं 32 कोटी 74 लाख झालेलेच नाही। सरासरी उत्पन्न 30 कोटी 22 लाख इतकं आहे। आणि म्हणून अपेक्षित भाडेवाढ करूनसुद्धा अपेक्षित उत्पन्न आलेलं नाही हे नक्कीच आहे। आणि त्याच्यामुळं झालं आहे काय की आमची जी देणी आहेत, उदाहरणार्थ आज जो विषय गाजला आहे तो प्रॉव्हिडंट फंडाचे 1200 कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारातनं वसूल केलेत, पण ते त्या ट्रस्टला भरलेले नाही आहेत। ग्रॅज्युटीचे 1100 कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारातनं वसूल केलेत, पण ते भरलेले नाही आहेत। एस.टी. बँकेचे 130 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारातनं वसूल केलेत, पण ते भरलेले नाही आहे। आमच्याकडे अजून एक गोष्ट आहे की आम्ही वैद्यकीय बिलं कर्मचारी सादर करतात आणि त्याची प्रतिपूर्ती एस.टी. महामंडळ करते, ती साधारणतः 150 कोटीची ती बिलं दिलेली नाही आहेत। निवृत्त कर्मचाऱ्यांची रजा रोखीकरणाचे पैसे मिळालेले नाहीत, सगळी देणी थांबलेली आहेत। डिझेलची देणी आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 7-7 कोटीची डिझेलची बिलं थांबलेली आहेत आणि एस.टी. महामंडळ पूर्ण आर्थिक अडचणीत आहे। अशा परिस्थितीत मंत्री नुसते कर्नाटकला जात आहेत, गुजरातला जात आहेत, अरे पण ते लोक 7वा वेतन आयोग देतात त्यांच्या कर्मचाऱ्यांना, भत्ते सगळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात। त्यांचं सरकार एस.टीला जर पैसे कमी पडलं तर ते मदत करतं। आता तुम्हाला ते एक सांगतो, तुम्हाला गुजरात आणि कर्नाटकसुद्धा परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय की अजित पवारांनी आश्वासन दिलेलं आहे अर्थमंत्र्यांनी का आम्ही योग्य ते निर्णय घेऊ आणि एसटीला मदत करू म्हणून। माझा परिवहन मंत्र्यांवरती आता तुम्ही म्हणताय थोडा विश्वास ठेवतो मी, पण यापूर्वीचा अनुभव पाहता विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न येतो आहे। कारण आमचं जे सवलत मूल्य आहे, ज्या विविध सवलती दिल्या जातात त्याचे आतापर्यंत 360 कोटी व्हायचे, ते सरकार 300 कोटीच द्यायचे, लक्षात घ्या। आता भाडेवाढ केल्यामुळे त्याच्यात एक अजून वाढ होऊ शकते, पण सरकारनं कधीच ठरलेले पैसे दिलेले नाही आहेत आणि हा नेहमीचा अनुभव आहे। त्यामुळं अजितदादांनी दिले तर त्यांचं आम्ही स्वागत करू आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना, परिवहन मंत्र्यांना किंवा अर्थमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो, विनंती करतो की आज एस.टी. महामंडळ पूर्णतः आर्थिक डबघाईला आले आहे। कर्मचाऱ्यांची देणी थांबलेली आहेत, महागाई भत्ता दिलेला नाही गेल्या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंतचा, म्हणजे जवळजवळ तो एक 150 कोटीचा महागाई भत्ता आमचा मिळालेला आहे कर्मचाऱ्यांचा। तर हे सगळं अगदी शेवटचा प्रश्न, याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकारची नीती आहे। कारण जसं ते नेहमी म्हणतात की कर्नाटक फार चांगलं चाललं आहे, गुजरात सरकार दर वर्षाला 2000 कोटी रुपये देतं गाड्या घ्यायला आणि म्हणून आणि त्या गाड्यातून त्याला उत्पन्न मिळतं। आमच्याकडे गाड्या जुन्या चालवतोय आम्ही, 14,400 जुन्या गाड्या आहेत, त्या खिडकी झालेल्या आहेत, त्याचे किलोमीटर जास्त त्या वापरता येत नाहीत। कर्मचारी ते गाड्या चालवून हैराण झालेत, प्रवासी त्या गाडीत बसत नाही, अशी परिस्थिती आहे। सरकारने जर ठरलेल्याप्रमाणे गाड्या दिल्या असत्या, आज आमच्या गाड्या येणार होत्या 2640, त्या गाड्या यायला 3 वर्ष झाली,
बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर सुद्धा 1 वर्षांनी लेट आल्या गाड्या त्या. म्हणून याला सरकारची नीती जबाबदार आहे आणि म्हणून ही अशी परिस्थिती आली आहे, हे मला सांगायला काही वाटत नाही. आता आपण कुठेतरी सरकार याला जबाबदार आहे आणि कुठेतरी एस टीमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार असतील, भत्ते असतील किंवा अगदी डिझेलचा सुद्धा प्रश्न समोर आलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे डबघाईला एस टी त्यांना पाहायला मिळते. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.